हॅलो, मी पियुष थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये मागच्या वेळेस भरपूर व्हिडिओमध्ये ही ॲड मी कव्हर केलेली आहे। जवळपास 620 वेगवेगळ्या पदासाठी ही जी तुमची जाहिरात आहे ही सध्या चालू आहे। त्याची महत्त्वाची अपडेट म्हणजे त्याचा आपण स्लॅबस आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। जेवढ्याही वेगवेगळ्या 30 संवर्गातील ज्या पोस्ट आहेत ह्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही डेट बघू शकता। मागच्या 28/3/2025 ला हे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झाले होते आणि येते 11 तारखेला म्हणजे 11/5/2025 या तारखेला रात्री 11:55 अगोदर तुम्हाला या प्रोसेससाठी अप्लाय करायचं आहे। जवळपास सांगितल्याप्रमाणे मी 620 वेगवेगळे पद आहेत, ज्याच्यामध्ये गट क असेल, गट ड असेल, अशा 2 गटाच्या महत्त्वाच्या ह्या एक्झाम्स असतील, ज्याची शेवटची तारीख आहे 11/5/2025। याच्याविषयी खाली डिटेलमध्ये माहिती आपण डिस्कस केलेली आहे की किती पदे होते, त्याची वेतन श्रेणी काय होती, कुठल्या पदासाठी किती जागा होत्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला औषध निर्माण अधिकारी म्हणजे आपलं फार्मसी ऑफिसर याच्याबद्दल सुद्धा चर्चा केली आपण। S10च्या अकॉर्डिंग पेमेंट जाईल 29,292। टोटल 12 जागा तुम्हाला या महानगरपालिकेमध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पोस्टच्या बघायला भेटलेल्या होत्या। ज्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की बी फार्मचे विद्यार्थी ज्यांना 2 वर्षाचा अनुभव आहे ते लोक अप्लाय करू शकतात। ओपनसाठी 1000 रुपये आणि कॅटेगरीसाठी 900 रुपये एवढी फीस यासाठी तुम्हाला आकारण्यात येणार होती। त्याच्यानंतर ही वेबसाईट आहे nmcgovernment.in। या वेबसाईटवरून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। याच्यावरती फॉर्म कसा भरायचा आहे तर पहिल्या स्टेपपासून शेवटपर्यंत तुम्हाला याच्यावरती सेपरेट मी डेडिकेटेड व्हिडिओ दिलेला आहे, तर तो व्हिडिओ बघून तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। खाली या वेगवेगळ्या पोस्ट होत्या ज्याचं कॅटेगरीनुसार आरक्षण, एकूण पदे किती आहेत, कुठल्या कॅटेगरीसाठी, या सर्व गोष्टी तुम्हाला या PDF मध्ये दिलेल्या आहेत। हे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। आतापर्यंत जर टेलिग्राम चॅनलला जॉईन केलेलं तुम्ही नसेल तर आयडियल फार्मसी कोचिंग हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, सर्वांना माहिती आहे। तर फार्मसी ऑफिसरच्या ज्याही महत्त्वाच्या अपडेट पूर्ण भारतभरामध्ये राबवल्या जातात त्या सर्व तुम्हाला या आपल्या आयडियल फार्मसी कोचिंग या टेलिग्राम चॅनलवरती मी देत असतो। नक्की या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। ड्रग इन्स्पेक्टरसाठी येणाऱ्या भरतीसाठी जॉईन केलं नसेल तर या आपल्या ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स नावाच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा। इथे सुद्धा ड्रग इन्स्पेक्टर या महत्त्वाच्या एक्झामविषयी तुम्हाला अपडेट मी देत असतो। इथून समोर महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला या चॅनलवरती भेटून जातील। लक्षात आलं, ह्या 2 महत्त्वाचे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे। आता वळूया आपण महत्त्वाच्या मेन मुद्द्याकडे, ज्याच्यामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या 30 पोस्ट आहेत तर त्याचा जो स्लॅबस सध्या पब्लिश झालेला आहे तर तो आपण जाणून घेऊयात। आता वेगवेगळे हे 30 पदे आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा बायोमेडिकल इंजिनियर असेल, ज्युनियर इंजिनियर असेल, याच्या अशा प्रकारच्या खाली भरपूर 30 पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये आपण आपलं जे फार्मसी ऑफिसर आहे तर त्या पोस्टचा आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत। औषध निर्माण अधिकारी फार्मासिस्ट या नावाने तुमचं जे आहे ते पद आहे। निश्चित केलेला अभ्यासक्रम आपण जर बघितला तर तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आपली जी आरोग्य विभागाचा सिलेबस आहे किंवा DMRचा सिलेबस आहे त्याच्याच धर्तीवरती सिलेबस असू शकतो आणि तशाच प्रकारचा सिलेबस, फक्त थोडंसं आणखीन याच्यामधले महत्त्वाचे पॉईंट त्यांनी गाळलेले आहेत। तर कशा प्रकारचा सिलेबस दिला ते आपण बघूयात। जनरल फार्मॅकोलॉजी अशा प्रकारचा एक पॉईंट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपलं फार्मॅकोकायनेटिक, डायनॅमिक, ADR हे सर्व गोष्टी कव्हर होतील। आता याच्यावरती नोट मेकिंग चालू आहे, तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तर थोड्या दिवसांमध्ये हे नोट मेकिंग कंप्लीट होईल आणि तुम्हाला पूर्ण सिलेबसवरती मी नोट्स देईल। त्याच्यानंतर इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, फार्मसी ॲक्ट 1948, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड अमेंडमेंट्स, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, ड्रग स्टोअर, लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मसी, गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस सेट, disinfectant and their concentration used in pharmaceuticals and hospital, EDL and ECL list, स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग अँड कन्झ्युमेबल रिक्वायर्ड टू रन द हॉस्पिटल, अशाचा फुल फॉर्म। तर अशा प्रकारचा सिलेबस। आता जर आपण DMERची जर सिलेबस कॉपी बघितली किंवा आरोग्य विभागाची कॉपी बघितली तर तुम्हाला सेम टू सेम हा सिलेबस बघायला मिळेल। तर अशा प्रकारचा आपला हा औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरचा सिलेबस आहे। बाकी वेगवेगळ्या पोस्टसाठी तुम्ही ज्याही अप्लाय केला असेल तर तुम्हाला तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीनुसार, पोस्टनुसार, ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केले एज्युकेशननुसार तुमचा इथं सिलेबस चेकआउट करून घ्यायचा आहे। तर लक्षात आलं आपलं। याच्यामध्ये त्यांनी विषय जर बघितला आपण क्लिअरमध्ये तर फार्मॅकोलॉजी, जनरल फार्मॅकोलॉजी कव्हर केलेली आहे। बाकीच्या स्पेसिफिक जी ड्रगची फार्मॅकोलॉजी आहे ती सध्या याच्यामध्ये टाकलेली नाही। त्याच्यानंतर सुटिक्स रिलेटेड किंवा कोलॉजी रिलेटेड बघितलं तर ज्युरिस्प्रुडन्स रिलेटेड बघितलं तर इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपियाचे महत्त्वाचे 2 पॉईंट्स। ज्युरिस्प्रुडन्सचे टॉपिक्स बघा, फार्मसी ॲक्ट आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा आहे। त्याच्यानंतर हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी, हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी महत्त्वाचे टॉपिक्स, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन,
त्याच्यानंतर DSBMचा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट, फक्त नाव टाकले, ड्रग स्टोरेज अँड लॉजिस्टिक इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. त्याच्यानंतर रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट कम्युनिटी फार्मसीमध्ये येईल. कम्युनिटी फार्मसी आहे, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहेत, डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल हॉस्पिटल, EDL आणि ECL. अशा प्रकारचा पूर्ण सिलेबस आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कव्हर केलं होतं की आरोग्य विभागाने मागच्या याच सिलेबसला धरून कशा प्रकारचे प्रश्न हे विचारलेले आहेत. आता येत्या काळामध्ये जे आपण व्हिडिओ तुम्हाला देईल मी, त्याच्यामध्ये महत्त्वाचे एक पॉईंट आपण घेऊ आपल्या नोट्समधून आणि त्यातनं तुमचा सिलेबस कव्हर करून देण्याचा प्रयत्न करेल. ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या आपण ज्याही नोट्स काढलेल्या आहेत, शॉर्ट नोट्स, त्या रिवाईज करूयात. त्याच्यानंतर त्याच सिलेबसवरती किंवा टॉपिकवरती जे MCQ असतील महत्त्वाचे, तर ते सुद्धा बनवलेले आहेत, ते सॉल्व करूयात. आणि PYQमध्ये कशा प्रकारचा पॅटर्न विचारलेला होता आरोग्य विभागाने असेल, TCS IBPS असेल किंवा मागच्या झालेल्या एक्झाममध्ये 2023 पासून तर टिल 25पर्यंत, ज्याच्यामध्ये आपल्याला आरोग्य विभागाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आहेत ॲनालिसिस करण्यासाठी TCS IBPSने घेतलेल्या. त्याचबरोबर रिसेंट 2025मध्ये आता फेब्रुवारी महिन्यामध्ये कारागृहाची जी एक्झाम राबवली गेली, त्याचासुद्धा सिलेबस किंवा जो पॅटर्न आहे TCSचा, तो सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा आणि मार्गदर्शक ठरेल. तो सुद्धा फोडून तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल मी की कशाप्रकारे TCSने सिलेबसला धरून किंवा IBPSने सिलेबसला धरून पॉईंट वाईज प्रश्न हे विचारले गेलेले आहेत, जेणेकरून येत्या तुमच्या DMARच्या भरतीमध्ये, जिल्हा परिषदच्या भरतीमध्ये किंवा आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये तुम्हाला नक्कीच या ॲनालिसिसचा, MCQचा आणि शॉर्ट नोट्सचा फायदा होईल. महत्त्वाचं जेही पुस्तकं तुम्हाला अभ्यासासाठी लागणार आहेत, मग त्या नोट्स असतील, महत्त्वाच्या टेस्ट सिरीज असतील, तर हे तुम्हाला आपल्या वेबसाईट pvthora.com या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. सर्व गोष्टी सध्या टेस्ट सिरीज वगैरे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेल्या आहेत. फार्मसीसाठी स्टडी मटेरियल हे महत्त्वाचे, आपले एवढे पुस्तकंसुद्धा इथं डिस्काउंट प्राईजमध्ये अवेलेबल आहेत. स्टडी मटेरियलमध्ये गेलात तर महत्त्वाच्या टेस्ट सिरीज तुम्हाला इथे अवेलेबल करून दिल्या, ज्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जर तुम्ही बघितलं तर फार्मॅकॉलॉजीच्या टेस्ट सिरीज आहेत, आरोग्य विभागाच्या टेस्ट सिरीज आहेत, फुल सिलेबस टेस्ट सिरीज आहेत. तर तुम्ही ॲक्सेस करू शकता लॉग इन करून, कुठल्या प्रकारची फीस तुम्हाला आकारण्यात येणार नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचं खाली फ्री स्टडी मटेरियल दिले, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जे की पॉईंट्स असतील, PYQचे प्रश्न असतील, तर ते होईल तेवढे महत्त्वाचे इथे अपडेशन चालू आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची आपली वेबसाईट एकदा व्हिजिट नक्की करा, रजिस्ट्रेशन करा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच इथे महत्त्वाच्या सिलेबस वाईज टेस्ट सिरीज सगळ्या मी टाकणार आहे, महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स टाकणार आहे. जी महत्त्वाचं कंटेंट वेळोवेळी माझ्याकडून पॉसिबल होईल तो नक्कीच क्वालिटी कंटेंट तुम्हाला या वेबसाईटवरती भविष्यामध्ये फार्मसी ऑफिसर, ड्रग इन्स्पेक्टर, फार्मा रिलेटेड ज्याही एक्झाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये लाभवल्या जातात, त्या सर्व एक्झामचा कंटेंट एकाच ठिकाणी अवेलेबल करून देण्याचा माझा हा मानस किंवा प्रयत्न आहे. तर नक्की एकदा वेबसाईटला व्हिजिट द्या आणि रजिस्ट्रेशन करा. सगळं कंटेंट तुम्ही ॲक्सेस करू शकता. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. सिलेबस तुम्ही डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ॲनालिसिससुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. इथून पुढचे व्हिडिओ होईल तेवढे आपण सिलेबसवरती कव्हर करायचा प्रयत्न करूयात. आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.